5 राज्यांमध्ये झालेल्या विधानसभा निवडणुकीत बहुजन समाज पार्टीने समाधानकारक मताधिक्य घेतल्याने तसेच मध्य प्रदेश आणि राजस्थानमध्ये सत्ता स्थापनेत महत्त्वपूर्ण भूमिका बजावल्याने बसपाचे मनोबल वाढल्याचं बघायला मिळतंय। त्यामुळे येणाऱ्या लोकसभा निवडणुकीत महाराष्ट्रात देखील पूर्ण ताकदीनिशी उतरण्याच्या हालचाली पक्षाकडून सुरू आहेत। शिर्डी लोकसभेसाठी कार्यकर्त्यांची आणि संभाव्य उमेदवारांची चाचपणी करण्यासाठी बसपाच्या वतीने शिर्डी येथील शासकीय विश्रामगृह येथे महत्त्वपूर्ण बैठक नुकतीच संपन्न झाली आहे। बहुजन समाज पार्टीचे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष सुरेशजी साखरे, अहमदनगर जिल्हाध्यक्ष किरण शेजवळ, शिर्डी लोकसभा प्रभारी अनिल ओहोळ यांच्या प्रमुख उपस्थितीत ही बैठक संपन्न झाली। या बैठकीसाठी शिर्डी लोकसभेतून मोठ्या प्रमाणावर बहुजन समाज पार्टीचे प्रमुख पदाधिकारी उपस्थित होते। शिर्डी लोकसभेसाठी बसपाकडून इच्छुक उमेदवारांची चाचपणी यावेळी करण्यात आली। पक्षाचे प्रदेशाध्यक्ष सुरेशजी साखरे यावेळी मार्गदर्शन करताना म्हणाले की आपल्याला मागणारा नाही तर देणारा समाज बनायचा आहे। राखीव मतदारसंघातून निवडून येणारे प्रतिनिधी बहुजन समाजावर अन्याय झाल्यावर संसदेत बोलत नाहीत। बहुजनांवर होणाऱ्या अत्याचारावर केवळ बसपाचेच प्रतिनिधी संसदेत आवाज उठवतात। त्यामुळे बसपाचे जास्तीत जास्त प्रतिनिधी संसदेत गेले पाहिजेत। 2014ला भाजपाने देशात नरेंद्र आणि राज्यात देवेंद्र असा नारा देत शेतकऱ्यांना अच्छे दिनचे स्वप्न दाखवले। मात्र या सरकारने सर्वच समाज घटकांसह शेतकऱ्यांची घोर फसवणूक केली आहे। मंत्रालयात येऊन शेतकऱ्यांनी आत्महत्या करू नये म्हणून सरकारने मंत्रालयात जाळी बसवली आहे, पण शेतकऱ्यांनी आत्महत्याच करू नये अशी व्यवस्था निर्माण करण्यात भाजपाचे सरकार पूर्णपणे अपयशी ठरले। भाजपा शिवसेना लोकांना मूर्ख बनवण्यासाठी तू मारल्यासारखं कर, मी लागल्यासारखं करतो अशी नौटंकी करते। तर काँग्रेस आणि राष्ट्रवादी म्हणजे काका पुतण्याची पार्टी आहे। देश पातळीवर तिसरी सर्वात मोठी पार्टी म्हणून बहुजन समाज पार्टी असल्याने राष्ट्रीय पातळीवर बसपाची ताकद जास्त आहे। त्यामुळे इतर राज्यांप्रमाणे महाराष्ट्रातूनही बसपाचे प्रतिनिधी निवडून दिल्यास 2019 मध्ये बहन मायावती देशाच्या प्रधानमंत्री बनू शकतात। त्यामुळे सर्व पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी जोमाने कामाला लागण्याचे आवाहन त्यांनी यावेळी केले। या बैठकीसाठी बामसेफ समन्वयक प्राध्यापक नीत नवरे, बसपाचे जिल्हा उपाध्यक्ष सुनील मगर, विधानसभा अध्यक्ष प्रकाश आहिरे, महासचिव बबन बोरगे, सामाजिक कार्यकर्ते अभिजित काळे, एकनाथ पवार, कडू मगरे, बाळू डफळ, प्रकाश बनसोडे, बीव्हीएफ संयोजक विश्वनाथ नरोडे, सतीश जाधव, विजय खरात, हाकिम सय्यद, अरुण हिवराळे, सुरेश हिवराळे, मच्छिंद्र ठोकणे, कैलाश ठोंबरे, जितू दिवे, विशाल कोळगे आदींसह अनेक पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते। प्रतिनिधी सचिन बनसोडे, माय न्यूज, शिर्डी।